हॅलो नमस्कार, मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं व्हिडिओमध्ये. आज आहे माझ्या अहोंचा बर्थडे. सो त्यांच्यासाठी मी बनवते फालुदा वगैरे. आता बघूया मेनू काय ठरवायचा तो तर ते आल्यावरती ठरवतील काय खायचं त्यांना. ॲक्च्युली त्यांना खाण्यापिण्याची खूप आवड असल्यामुळे त्यांच्यासाठी आज सगळं घरीच आणि माझ्या हाताने बनवते. फक्त ॲज अ स्वीट मी फालुदा बनवणार आहे. सो तिथपासून प्रिपरेशनपासून व्हिडिओ स्टार्ट करते. तुम्ही पण हा व्लॉग नक्की कंटिन्यू करा की सेलिब्रेशन कसं करतो आम्ही आणि कसं जातो आजचा दिवस. सो शेवटपर्यंत नक्की बघा ना. आवडल्यास मला कमेंट करून पण सांगा. चला पटकन फालुद्याचं आपण प्रिपरेशनचा स्टार्ट करूया. हाय, आता फालुदा बनवण्यासाठी मी यूज करणार आहे ईट मीचं फालुदा मिक्स. हे प्रीमिक्स असल्यामुळे काय टेन्शन नाही, पटापट सगळं काम होऊन जातं. मँगो फ्लेवरचं आहे. 1 लिटर दुधामध्ये थोडंसं पाणी टाकून मी हे थोडा वेळ उकळायला ठेवलेलं आहे. तर थोड्याच वेळात फालुदा पण रेडी होईल. आणि फालुदा रेडी झालेला आहे. आणि मी यांना फोन केला होता, तर हे मला बोलले की व्हेज कोल्हापुरी बनव, राईस बनव आणि चपाती बनव. सो आता व्हेज कोल्हापुरीची तयारी करूया. पटापट भाजी वगैरे कापून घेऊ आणि मग मसाला वगैरे बनवायचा आहे. सो इथे आम्ही दोघीजणी मसाला बनवून घेतो. ते आज पण ऑफिसला गेले तर त्यांना यायला थोडंसं लेट होईल. तोपर्यंत आम्ही स्वयंपाक वगैरे करून घेतो. परत त्यांचे सगळे फ्रेंड्स येणार आहे, त्यांच्यासाठी पण थोडंसं आम्हाला नाश्त्यासाठी बनवायचं आहे. त्यामुळे आम्ही बाकीचा स्वयंपाक पटापट करून घेणार आहोत. सो इथे ह्या सगळ्या भाज्या कट करून घेतो व्हेज कोल्हापुरीसाठी. आता याची डिटेल रेसिपी तर मी व्हिडिओमध्ये नाही देत, पण इफ तुम्हाला हवी असेल तर मला सांगा. मी एखादा याच्यामध्ये छोटा व्हिडिओ नक्की ट्राय करेन बनवायचा. आता भाजीसाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या मी कट करून धुवून घेतलेल्या आहेत. तोपर्यंत आपण ग्रेव्हीसाठी लागणाऱ्या कांदा, टमाटा वगैरे असं सगळं मी भाजून घेते. सुका मसालाही मी भाजून घेतलेला आहे. तो बऱ्यापैकी प्रिपरेशन आता झालेलं आहे. फक्त भाजी बनवायची आहे आणि चपाती बनवायची आहे. तो त्यांना यायला थोडा उशीर होणार होता. सो आम्ही सगळा स्वयंपाक पटकन करून घेतला. इथे सोनल चपाती करते आणि वहिनी पण आल्या होत्या. तर वहिनी आल्या तर आम्ही त्यांना पण कामाला लावलं होतं की सलाड त्यांना मी कापायला लावलं होतं, कारण आम्हाला सँडविचेस बनवायचे होते यांच्या फ्रेंड्ससाठी. सो ते आल्यानंतर बोलले की माझे फ्रेंड्स पण येत आहेत 10-15 मिनटामध्ये. मग आम्ही दोघींनी पण छान तयारी केली आणि सँडविचेस बनवायला घेतले. सो सँडविचचं प्रिपरेशन चालूच होतं. तोपर्यंत यांचे फ्रेंड्स पण आले होते. आणि आता बघूया त्यांचे फ्रेंड्स त्यांचं सेलिब्रेशन कसं करताय. तोपर्यंत आम्ही त्यांच्या नाश्त्याच्या प्लेट्स वगैरे रेडी करतो. सेलिब्रेशन वगैरे करून झाल्यानंतर त्यांना सगळ्यांना केक आणि सँडविचेस दिले आणि लास्टला स्वीट म्हणून फालुदा आणि आईस्क्रीम दिलं. आणि एवढे सगळे त्यांचे फ्रेंड्स आहेत. यांचं सगळ्यांचं सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्हाला एक फॅमिली सेलिब्रेशन पण करायचं होतं. सो आम्ही लगेचच दुसरा केक कट करायला घेतला, औक्षण वगैरे करून घेतलं. आता इथे आम्ही सगळ्याजणी यांचं औक्षण करून घेतो. तोपर्यंत तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात आणि असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का हेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि केक कटिंग करायच्या आधी इथे बड्डे बॉयचं मस्त फोटोशूट चाललं होतं. आणि साश्वी बघा कशी मस्त शहाण्या मुलीसारखी उभी आहे. ॲक्च्युली ती उभी याच्यासाठी आहे की कधी हे लोक केक कापता आणि मला खायला देत आहे, त्यामुळे ती एकदम शांतपणे पप्पाच्या जवळ उभी आहे. कटिंग करून भरवून वगैरे झाल्याच्या नंतर इथे पूर्ण फॅमिली आम्ही जेवायला बसलेलो होतो. पहिले यांची सगळ्यांची पंगत झाली आणि मग आम्ही बसलो होतो. आणि सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर जेव्हा हे दादा आणि दीदी निघाले तेव्हा साश्वी बघा त्यांना त्याची सायकल दाखवत होती. छान चष्मा वगैरे घालून शायनिंग मारायचा प्रयत्न करत होती.
आणि तेवढेच तिने एन्जॉय पण केलं. त्यांना बाय बाय करत होती, ते लोक चालले होते. तर बाय कर दीदीला. सो अशा प्रकारे आम्ही आहोंचा बड्डे सेलिब्रेट केला. फॅमिली सेलिब्रेशन आणि फ्रेंड्ससोबत असा आजचा दिवस गेला. सो पुढच्या व्हिडिओजसाठी नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय बाय.